मेष राशी 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 शनी वक्री। नमस्कार मंडळी, कधी कधी आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा सगळं काही सुरू असतं, पण मनाला जाणवतं की काहीतरी बदलायच्या उंबरठ्यावर आहे। काही कामे अचानक थांबतात, काही निर्णय पुढे ढकलले जातात, तर काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अनपेक्षितपणे पुन्हा प्रवेश करतात। ज्या गोष्टी कायमच्या संपल्या असे वाटत होते त्या पुन्हा समोर येतात। अशा वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, ही फक्त योगायोगांची मालिका आहे की काळ आपल्याला काही महत्त्वाचा संदेश देत आहे। पारंपरिक ज्योतिषशास्त्रात 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 हा काळ शनीच्या वक्री गतीशी संबंधित मानला जातो। अनेकांच्या मनात शनीचे नाव आले की भीती निर्माण होते, परंतु पारंपरिक मान्यतेनुसार शनीचा उद्देश भीती निर्माण करणे नसून माणसाला त्याच्या कर्मांची जाणीव करून देणे, योग्य दिशा दाखवणे आणि जीवन अधिक परिपक्व बनवणे हा असतो। मेष राशी ही अग्नितत्वाची, धाडसी, उत्साही आणि कोणत्याही परिस्थितीत पुढे जाणारी रास मानली जाते। मेष राशीचे लोक संधीची वाट पाहत नाहीत, तर स्वतः संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। पण याच स्वभावामुळे अनेकदा घाईत घेतलेले निर्णय, उतावळेपणा किंवा क्षणिक राग अडचणी निर्माण करू शकतो। त्यामुळे हा संपूर्ण काळ मेष राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो। वेग महत्त्वाचा असतो, पण योग्य दिशा त्याहून अधिक महत्त्वाची असते। गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात असंख्य प्रश्न असतील। मेहनत करूनही अपेक्षित यश का मिळत नाही? काही लोक अचानक दुरावले का? काही योजना शेवटच्या क्षणी का थांबल्या? हे प्रश्न या काळात पुन्हा समोर येऊ शकतात। मात्र प्रत्येक प्रश्नाबरोबर उत्तर शोधण्याची संधीही मिळू शकते। पारंपरिक ज्योतिषानुसार शनी वक्री असताना अनेक अपूर्ण कामे पुन्हा सुरू होतात। काही जुने व्यवहार पूर्ण होतात, काही नाती पुन्हा जुळण्याचा प्रयत्न करतात, तर काही गोष्टी कायमच्या संपुष्टात येतात, जेणेकरून नवीन सुरुवातीसाठी जागा निर्माण होईल। त्यामुळे हा काळ केवळ अडथळ्यांचा नसून आयुष्याची दिशा बदलणाऱ्या निर्णयांचाही असू शकतो। या काळात प्रत्येक मेषराशीच्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवावी, घाईने घेतलेला निर्णय काही महिन्यांची मेहनत वाया घालवू शकतो, तर संयमाने घेतलेला निर्णय अनेक वर्षांचे यश मिळवून देऊ शकतो। म्हणूनच प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे आवश्यक ठरू शकते। कदाचित या काळात तुम्हाला अशा व्यक्ती भेटतील ज्या तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलतील। काही लोकांचा खरा चेहरा समोर येईल, काही संधी पहिल्यांदा नाकाराव्याशा वाटतील, पण नंतर त्याच संधी मौल्यवान ठरू शकतात। त्यामुळे प्रत्येक घटनेकडे केवळ समस्या म्हणून न पाहता ती तुम्हाला काय शिकवत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा। हा काळ भीतीचा नाही, तर जागरूक राहण्याचा आहे। हा काळ नशिबावर अवलंबून राहण्याचा नाही, तर स्वतःच्या कृती अधिक मजबूत करण्याचा आहे। पारंपरिक ज्योतिष असे सांगते की शनी कधीच मेहनती व्यक्तीवर अन्याय करत नाही, तो योग्य वेळेपर्यंत संयम ठेवायला शिकवतो। आता प्रश्न असा आहे की 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 या संपूर्ण काळात मेष राशीच्या करिअर, नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, वैवाहिक जीवन, कुटुंब, आरोग्य आणि शिक्षणावर कोणते परिणाम दिसू शकतात? कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे? कोणत्या संधी ओळखाव्यात आणि कोणत्या चुका टाळाव्यात? आता पाहूया। पारंपरिक ज्योतिष मान्यतानुसार या संपूर्ण काळात मेष राशीच्या व्यक्तींना कोणकोणते संकेत मिळू शकतात? सर्वप्रथम करिअर आणि नोकरीबद्दल बोलायचे झाले तर हा काळ तुमच्या संयमाची आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेची परीक्षा घेणारा ठरू शकतो। तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्याचे परिणाम अपेक्षेपेक्षा थोडे उशिरा मिळू शकतात। मात्र याचा अर्थ अपयश असा अजिबात नाही, उलट या काळात केलेली मेहनत भविष्यात अधिक मोठे यश मिळवून देऊ शकते। वरिष्ठ तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देतील, त्यामुळे निष्काळजीपणा, वेळेचा अपव्यय किंवा अपूर्ण कामे टाळणे आवश्यक ठरेल। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींना काही नवीन संधी मिळू शकतात, मात्र फक्त मोठ्या पगाराच्या आशेने घाईघाईने निर्णय घेऊ नका। नवीन ठिकाणाचे वातावरण, जबाबदाऱ्या आणि भविष्यातील संधी यांचा नीट विचार करूनच पुढे जा। काहींना अचानक बदली, नवीन विभाग किंवा वेगळी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील दिसते। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ नियोजनाचा आहे। नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा सुरू असलेल्या व्यवसायात सुधारणा करण्यावर भर द्या। जुने ग्राहक पुन्हा जोडले जाऊ शकतात, काही अडकलेले व्यवहार पूर्ण होतील। मात्र भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करताना प्रत्येक अट नीट तपासा। विश्वास ठेवणे चांगले, पण पडताळणी करणे त्याहून अधिक महत्त्वाचे।
आर्थिकदृष्ट्या हा काळ सावध राहण्याचा संकेत देतो. उत्पन्न सुरू राहील, पण त्याच वेळी अनपेक्षित खर्चही वाढू शकतात. घराघरातील एखादे काम, वाहन, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च अचानक समोर येऊ शकतो. त्यामुळे बचतीकडे विशेष लक्ष द्या. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना पूर्ण विचार करा. जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता असली तरी जोखीम असलेल्या योजनांपासून दूर राहणे योग्य ठरेल. कौटुंबिक जीवनात काही महत्त्वाच्या घटना घडू शकतात. घरातील एखाद्या विषयावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागू शकतो. काही गैरसमज शांतपणे बोलून दूर होतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. घरात शुभकार्याची चर्चा किंवा आनंदाची बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ देणे अत्यंत आवश्यक ठरेल. कामाच्या व्यापामुळे निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी संवाद महत्त्वाचा असेल. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते, मात्र नात्यात पुढे जाण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला नीट समजून घेणे अधिक योग्य ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ भावना आणि विश्वास यांची परीक्षा घेऊ शकतो. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे स्पष्ट संवाद ठेवा. जुने संबंध पुन्हा समोर येऊ शकतात. अशा वेळी भावनिक निर्णय घेण्याऐवजी शांतपणे परिस्थितीचा विचार करणे हितावह ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन चांगले करावे. मध्येच निराश न होता नियमित प्रयत्न सुरू ठेवल्यास पुढील काळात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. आरोग्याच्या बाबतीत कामाचा ताण, थकवा, डोकेदुखी, झोपेची कमतरता किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील. कोणताही त्रास दीर्घकाळ जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहील. या संपूर्ण काळात काही घटना तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, तर काही नवीन व्यक्ती तुमच्या प्रगतीचे कारण बनतील. काही योजना थोड्या उशिरा पूर्ण होतील, पण त्या अधिक मजबूत स्वरूपात यशस्वी होण्याची शक्यता असेल. त्यामुळे कोणत्याही अडचणीसमोर हार मानू नका. पारंपरिक ज्योतिषानुसार शनी या काळात मेष राशीला एक महत्त्वाचा संदेश देतो. रागावर नियंत्रण ठेवा. निर्णय विचारपूर्वक घ्या. अपूर्ण कामे पूर्ण करा आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा. उतावळेपणापेक्षा संयम आणि सातत्य तुम्हाला अधिक मोठे यश मिळवून देऊ शकते. पारंपरिक श्रद्धेनुसार शनिवारी गरजू व्यक्तींना मदत करणे, श्रम करणाऱ्या लोकांचा आदर करणे, तसेच भगवान शनिदेव आणि श्री हनुमानाचे स्मरण करणे अनेक जण शुभ मानतात. एकंदरीत पाहता 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 हा काळ मेष राशीसाठी केवळ परीक्षा घेणारा नसून स्वतःला सिद्ध करण्याची, चुका सुधारण्याची आणि भविष्यातील मोठ्या यशाची तयारी करण्याची संधी ठरू शकतो. संयम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर या कालावधीतील अनेक आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये होऊ शकते.